जनरली हल्ली मी बघतीये की 40शी ज्या लोकांनी क्रॉस केलेली आहे त्यांना इथे चिन हेअर किंवा ह्यामध्ये अचानक वाढ होताना दिसते, ग्रोथ होताना दिसते. तर ह्याची कारणं काय आहेत? ह्याचा थेट संबंध थायरॉइड सोबत आहे का? थायरॉइड पेक्षा पीसीओडीशी याचा जास्त संबंध आहे. ओके. इनडायरेक्टली ते हार्मोनल इम्बॅलन्स कडेच येतं, पण मेजरली चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती एक्सेस हेअर ग्रोथ होणं ही कंडिशन पीसीओडीच्या लेडीजमध्ये आपल्याला दिसते. बरं. सो आणि पुढे जाऊन तो थायरॉइडकडे जाणारा आजार नक्कीच आहे. सो आपल्या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला पीसीओडी आहे की थायरॉइड आहे. आणि त्यातनं जर आपल्याला नैसर्गिकरित्या बरं व्हायचं आहे, त्याला रिव्हर्सल जर आपल्याला करायचं आहे तर पेशन्स महत्त्वाचे आहेत. म्हणजे माझ्याकडेही थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये बरेच पेशंट्स येतात की मॅडम आम्हाला थायरॉइड पण आहे, पीसीओडी पण आहे आणि ही एक्सटर्नल मला अशी किंवा एक्स्ट्रा हेअर ग्रोथ दिसते आहे. तर माझे थायरॉइड रिपोर्ट्स नॉर्मल यायला लागले 2 ते 3 महिन्यात तुमच्याकडे आल्यानंतर. मग हेअर ग्रोथ कधी थांबणार? असे प्रश्न पण बरेच पेशंट्स मला विचारतात. किंवा तुम्हाला पण याचं उत्तर मी का देऊ इच्छिते की जे पेशंट्सना असं वाटतं आहे की या गोष्टी इतक्या इझिली रिकवर होणाऱ्या आहेत, तर नाही. त्याला आपल्याला पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. कारण जेव्हा हे हार्मोनल इम्बॅलन्स होतात डीप रूटपर्यंत आपल्या शरीरामध्ये त्याचे सिम्पटम्स दिसतात. ॲक्च्युली या डिसीजची पॅथॉलॉजी खूप आधीपासून आपल्या शरीरामध्ये घडत असते आणि ह्या डिसीजचे कॉम्प्लिकेशन्स किंवा साईड इफेक्ट्स म्हणून हे सिम्पटम्स दिसत असतात. सो आपल्याला त्यातनं रिव्हर्सल हवं आहे. नॅचरली आपल्याला त्यातनं बाहेर पडायचं आहे. तर पहिले तुमचे हार्मोन्स कंटिन्युअसली नॉर्मल राहायला पाहिजे, तुमच्या गोळ्यांचे डोस कमी व्हायला पाहिजेत, तुम्ही त्या डिसीजमधनं आधी रिव्हर्सल मिळवायला पाहिजे आणि मग त्याचे साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स जे दिसत आहेत त्यातनं बाहेर पडणं सहज शक्य होऊ शकतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय तुम्ही की तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला आधीपासूनच सुरुवात व्हायला लागते. एक्सटर्नल ज्या गोष्टी आहेत त्यानंतर दिसायला लागतात. त्यामुळं ते आपण ओळखणं तितकंच गरजेचं आहे. व्हेरी गुड. ओके डॉक्टर, एक प्रश्न असा आहे की लहान मुलांमध्ये थायरॉइड दिसत नाही किंवा समजा दिसलाच टीनेज मुलींमध्ये, तर त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, काय वाटतं? खरं तर पहिल्यांदा जो प्रश्न विचारलास की दिसत नाही का, तर बिलकुल असं नाहीये. खूपशा पेशंट्स अगदी आपल्याला टीनेजपेक्षा सुद्धा लहान एजमध्ये थायरॉइड डिटेक्ट होताना दिसतो आहे आणि त्याच्याकडे तर खूप जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे ओव्हर द पिरियड बरेच लोकांना हा एक गैरसमज असतो की लहानपणी एखादं छोटंसं काहीतरी सिम्पटम दिसतंय, ॲसिडिटी आहे किंवा इतर काही गोष्टींनी त्याला विकनेस येतो आहे, त्याचं वजन वाढत नाही आहे. सो ओव्हर द पिरियड तो जसा मोठा होईल तसं ते कमी होतील सिम्पटम्स, असा समज असतो. पण थायरॉइडमध्ये तसं नाही आहे. कारण थायरॉइडला ग्रोथ हार्मोन म्हणतात. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हार्मोन म्हणतात. सो जेव्हा तुम्हाला लहान वयात हे डिटेक्ट होतं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात, त्या मुलांचं वजन किंवा उंची वाढण्याचं जे प्रमाण असतं ते कमी व्हायला लागतं. म्हणजे जेवढ्या वयानुसार त्यांचं ह्या गोष्टी वाढल्या पाहिजेत तशा वाढताना दिसत नाहीत. मग डॉर्फिझम किंवा बुटकं असणं म्हणूयात, आणि अंडरवेट असणं म्हणूयात, अशा कंडिशन मुलांमध्ये दिसू शकतात. त्यामुळं त्या गोष्टींकडे तर बिलकुल दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही आहे. लहान मुलांमध्ये जर आईला प्रेग्नन्सीच्या वेळेला थायरॉइड असेल किंवा थायरॉइडचे सिम्पटम्स तिच्या आईच्या पण माहेरच्या लोकांना, आई किंवा आजीच्या ठिकाणी दिसत असतील आणि मुलांमध्ये आपल्याला हे सिम्पटम्स दिसले की त्यांना भूक लागत नाही आहे, त्यांचं वजन योग्य पद्धतीने वाढत नाही आहे, त्यांची उंची वाढत नाही आहे, सो अशा केसेसमध्ये तुम्ही ते रूल आउट करणं गरजेचं आहे की या मुलाला थायरॉइडसारखे काही डिसीज नाही आहेत ना, आणि असेल तर त्याच्यावरती योग्य पद्धतीने ताबडतोब काम करणं गरजेचं आहे. ओके, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. कारण जनरली असं पाहिलं जातं की मुलींमध्ये थोडेसे चेंजेस मग त्यांच्या वाढत्या वयाचे चेंजेस असतील बाबा ते, असं समज करून तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. तर येस, मी त्या प्रश्नामध्ये पुन्हा तुला डिस्टर्ब करतेय, पण स्त्रियांमध्ये मी तर नक्कीच असं म्हणेन की ज्या वेळेला पिरियड सुरू होतात, प्युबर्टी एज आहे, आफ्टर प्रेग्नन्सी किंवा त्या दरम्यान, आणि आफ्टर किंवा बिफोर मेनोपॉझल एज, या तीनही सिम्पटम्सच्या वेळेला तिच्या शरीरामध्ये काही ना काही हार्मोनल इम्बॅलन्स होत असतोच. बरोबर. आणि त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये हे TSH वाढलेलंच आपल्याला खूपदा दिसतं. सो ही एक नॉर्मल कंडिशन आहे की तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलाला ॲडजस्ट करण्यासाठी ती थायरॉइड लेवल्स तुमचे वाढलेले आहेत. सो त्या दरम्यान सुद्धा जेव्हा तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट होतो आहे त्याच्याकडे वेळीत लक्ष द्या, तो पूर्ण रिव्हर्सल होऊ शकतो. बरोबर आहे. तुम्हाला ते सिम्पटम्स दिसतात, जसं तू आता म्हणालीस की इग्नोर केलं जातं की ठीक आहे प्युबर्टी एज आहे, काही सिम्पटम्स आपल्याला दिसणार आहेत,
पण त्या कंडिशनमध्ये आपल्याला जर आपण लवकर डायग्नोसिस केलं आणि त्याच्यावरती काम केलं तर आपल्याला परमनंटली त्या डिसीजमध्ये जायला आपण रोखू शकतो. बरोबर. शेवटचा प्रश्न डॉक्टर, TSH नॉर्मल म्हणजे थायरॉइड गेला, ओके, किंवा गोळ्या बंद, किंवा गोळ्या चालू ठेवल्या तरी आयुष्यभर हा थायरॉइड आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, हा एक मोठा गैरसमज आहे का? ओके, आता 3 गोष्टी आल्यात, वेगवेगळं नक्कीच सांगते. सो सगळ्यात पहिलं तुझा प्रश्न होता TSH नॉर्मल आलं. येस. सो TSH नॉर्मल यायला 2 कंडिशन असू शकतात. एक, तुम्ही मेडिसिन्स घेता आहात का आणि तुमचे TSH लेवल नॉर्मल आहेत का, आणि दुसरी आहे तुम्ही विदाऊट मेडिसिन तुमच्या TSH वरती कंट्रोल ठेवलेला आहे का. सो थायरॉइड डिटेक्ट झालेला आहे, आपण गोळ्या घेतो आहोत आणि विथ मेडिसिन तुम्ही TSH कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करताय, ही ठीक आहे गोष्ट, पण तेवढ्यावर राहताना दिसत नाही. कारण जेव्हा या गोळ्यांवरती आपण डिपेंडंट असतो त्यावेळेला तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल फॉलो नसाल करत तर गोळ्यांचे डोस वाढत जाण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके. सो या केसमध्ये तुम्ही सेफर डोसमध्ये असाल, 50 mcg पेक्षा खाली तुमच्या गोळीचा डोस असेल तर तुम्ही इतर सिम्प्टमॅटिक गोष्टींमध्ये किंवा कॉम्प्लिकेशन्समध्ये जात नाही. पण हे होताना दिसत नाही, गोळ्यांचे डोस वाढत जातात, सिम्प्टम्स वाढत जातात, त्रास वाढत जातो. त्यामुळे गोळ्या घेऊन TSH लेवल नॉर्मल आहेत या गैरसमजात बिलकुल राहू नका. उलट विदाऊट मेडिसिन किंवा मेडिसिनच्या कमीत कमी डोसमध्ये माझे TSH लेवल्स कसे नॉर्मल राहतील याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. दुसरी कंडिशन आहे की थायरॉइड डिटेक्ट झालेला आहे, गोळ्या आपण काही घेत नाही आहे, TSH नॉर्मल आहे आणि या वेळेला तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करता आहात आणि TSH कंट्रोलमध्ये ठेवता आहात, पुन्हा ते वाढत नाही आहे याची वेळोवेळी खात्री करून घेत आहात, तर तुम्ही राईट ट्रॅकवर नक्कीच आहात. तिथे जर तुम्हाला फ्लक्च्युएशन्स दिसतील तर काय मिस होतंय आपल्या रुटीनमध्ये, आपल्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये, त्याच्याकडे लक्ष देऊन काम करणं गरजेचं आहे. सो बेटर माझं TFFमध्ये किंवा थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये सांगणं एकच असतं की गोळी घेऊन थायरॉइड आपण जर मॅनेज करू शकलो असतो किंवा मेंटेन ठेवू शकलो असतो तर सगळे पेशंट त्यातनं बरे झाले असते, रिव्हर्स झाले असते. कारण एखाद्या आजाराची ट्रीटमेंट आपण घेतोय तर त्याचा इफेक्ट दिसला पाहिजे ना. त्याच्या जर गोळ्यांचे डोस वाढत आहेत, सिम्प्टम्स वाढत आहेत, तुमचा त्रास तसाच राहतोय तर तुमची ट्रीटमेंट काहीतरी चुकती आहे. आणि त्यामुळंच फक्त TSH नॉर्मल लेवलला राहणं या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण हेल्दी आहोत का, मी 100% त्या सिम्प्टमॅटिक गोष्टींमधनं रिव्हर्सल मिळवलेला आहे का, याचा विचार करणं फार गरजेचं आहे.